नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात सर जितेंद्र डाकोडे यांचं नुकतंच निधन झालं आहे, तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आपण करणार आहोत. मित्रांनो, एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यातून निघून जाते तेव्हा जे आपल्याला दुःख होतं ते शब्दांच्या पलीकडलं असतं. मग ती व्यक्ती कोणी का असेना, तिचे प्रेम, तिचे शब्द हे विसरता न येण्यासारखे असतं. अशावेळी भावनांना केवळ अश्रूंवाटेच नाही तर शब्दातूनही मार्ग मोकळा करून द्यावासा वाटतो. ती व्यक्ती गेल्यानंतर शब्दांच्या भावनेतून व्यक्त व्हावेसे वाटते. तर मित्रांनो, जितेंद्र सर गेले तसा आमचा काही परिचय नाही आहे, पण ह्या शिक्षक भरतीच्या प्रवासात अनेक अनोळखी व्यक्ती एकत्र आले, तर त्यातलेच एक होते जितेंद्र डाकोडे सर. मित्रांनो, इमॅजिन करा की एक व्यक्ती जो इतके कष्ट घेऊन जेव्हा अगदी हातातोंडाशी आलेला घास आणि असं अचानक निघून जाणं म्हणजे किती दुःख होत असेल त्याच्या कुटुंबाला. तर मित्रांनो, जे झाले ते खूप वाईट झाले. देव त्याच्या आत्म्याला शांती देव आणि त्यांच्या परिवाराला या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देव. मित्रांनो, जसं एक म्हटलेलं आहे इंग्लिशमध्ये, द शो मस्ट गो ऑन. तर एक शिक्षक म्हणून जो जगण्यातला संघर्ष आहे तो चालूच राहणार आहे. तर सर्वांचा हा जो प्रयत्न आहे, एक चांगली नोकरी मिळावी, एक कुटुंबाला आपलं सहकार्य मिळावं आणि आपल्या आवडतीचं काम आपल्याला मिळावं, तर यासाठीच जो तो प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, जाता जाता एवढंच म्हणेन, आयुष्य आहे कठीण म्हणून हार मानू नकोस. आयुष्य आहे कठीण म्हणून हार मानू नकोस. पुढे असल्या अनंत अडचणी तरी मागे वळून पाहू नकोस. तर मित्रांनो, पुन्हा एकदा जितेंद्र डाकोडे सर यांना श्रद्धांजली वाहून आज आपण आपला जो व्हिडिओ आहे तो इथेच थांबवतोय.